नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो. तर मित्रांनो, भरपूर काही प्रमाणात नवीन यूट्यूबर्स जे आहेत, ते चांगल्या प्रकारे काम तर करतात YouTubeवर. पण काही तर असे यूट्यूबर आहेत, जे नवीन यूट्यूबर आहेत, ते काही तर असे आहेत का थंबनेलच टाकत नाही. फक्त तसेच व्हिडिओ अपलोड करतात आणि अपलोड करून झाल्यावर ना टायटल, ना थंबनेल, ना डिस्क्रिप्शन, ना काहीच नाही. फक्त कसामसा थोडा टायटल जसे मनात आले तसे टायटल टाकून ते अपलोड करतात आणि सोडून देतात. तर तशा यूट्यूबरांना मी सांगतो, तर मित्रांनो असं करू नका. तुम्ही तुमचा चॅनल तुम्ही YouTubeवर येऊन चॅनल क्रेडिट केला म्हणजे तुम्ही चॅनल तयार केला आणि तुम्ही तो चॅनल तयार करून काम करायला YouTubeवर तुमच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे तुमचं मन ठरलंय काम करायचं YouTubeवर. तर ही एक आनंदाची खूप चांगली बातमी आहे. पण कशा पद्धतीने काम करायचे ते अजून तुम्हाला माहीत नाही. तर तुम्ही व्हिडिओ तर अपलोड करतात, पण त्याच्यासाठी थंबनेल कसा बनवायचा? तुम्ही थंबनेल काही बनवतात, पण एकदम साधारण थंबनेल बनवतात आणि काही तर थंबनेल म्हणजे बनवतच नाहीत. तर थंबनेल कसा बनवायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. कारण थंबनेल जेव्हा तुम्ही बनवाल आणि थंबनेलवर तुमचे जे ऑडियन्स असतील, ते थंबनेल पाहून एकदम अट्रॅक्टिव्ह होतील आणि अट्रॅक्टिव्ह झाल्यावर तुमच्या थंबनेलवर क्लिक करतील, तरच तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येतील. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जर तुमचा थंबनेल एकदम चांगल्या प्रकारे बनवला असेल, तर तो प्रत्येकांना आवडेल आणि ज्यावेळेस YouTube तुमचा जो व्हिडिओ असेल, त्या ज्या सर्व मोबाईलवर तुमचा व्हिडिओ सजेस्ट करेल, त्यावेळेस ज्या लोकांना तुमचा थंबनेल आवडेल, तरच ते तुमच्या व्हिडिओवर क्लिक करतील. तर मित्रांनो, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट एक पॉइंट म्हणजे थंबनेल आणि थंबनेल कसा बनवायचा, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, मी आता मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि थंबनेल कसा बनवायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थंबनेल कशा प्रकारे बनवला जातो ते थोडक्यात सांगणार आहे. तर मित्रांनो, चला आता आपण YouTube थंबनेल बनवण्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनवर जाणार आहोत. तर मित्रांनो, चांगला अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवण्यासाठी मी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्समध्ये घेऊन जाणार आहे आणि कशा प्रकारे थंबनेल बनवला जातो हे सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे पिक्सल लॅब ॲप्समध्ये आणि हे जे न्यू टेक्स्टचं जे हे तुम्हाला शो होतंय, ते तुम्ही डिलीटच्या बटनावर दाबून तुम्ही ते डिलीट करून आणि ह्या जे 3 बिंदू आहेत इथे ओके करून इमेज साईज जे आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नंबर 1, 2, 3, 4, 5 नंबरला जे इमेज साईज आहे त्याच्यावर क्लिक करून ह्या इथे क्लिक करून आणि YouTube थंबनेल जो आहे हे इथे तुम्हाला नाव शो होत असेल. तर मित्रांनो, YouTube थंबनेलमध्ये जाऊन ओके करून YouTube थंबनेलची जी साईज असते ती येईल आणि मित्रांनो, हे जे तुम्हाला शो होतंय, तर हे आता YouTube थंबनेलचा तुम्हाला साईज दिसत असेल. तर मित्रांनो, इकडच्या हे जे तुम्हाला 2 चौकोन दिसतात, तर इथे जाऊन आणि याचा तुम्हाला कलर बदलवण्यासाठी जे कलरचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे पाहू शकता. कलरमध्ये तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे थंबनेल बनवू शकता. तर मित्रांनो, मी हा कलर चूज केला. तर ओके करून आणि तुम्हाला इथे जर फोटो ॲड करायचा असेल, तर फोटो इम्पोर्टवाले ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही फोटो ॲड करू शकता आणि मी तुम्हाला फोटो ॲड करून दाखवतो आणि कसा थंबनेल बनतो ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, मी माझ्या फोटोचा एक PNG घेतला आहे आणि ते घेऊन
त्याच्यावर क्लिक करून आणि हो पाहू शकता तुम्ही. आणि एकदम तो तुम्ही चांगल्या प्रकारे कसा सेट होईल तो सेट करून आणि तुम्ही थंबनेल चांगल्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तर मित्रांनो, त्याच्यासाठी त्या फोटोवर क्लिक करून तुम्ही त्या फोटोच्या बाजूला बॉर्डर पण करू शकता आणि एनेबल करून याच्यामध्ये जाऊन तुम्ही जो कलर तुम्हाला आवडेल त्या कलरचा बॉर्डर करू शकता आणि कमी जास्त करून तुम्ही बॉर्डरची साईज निवडू शकता. तर मित्रांनो, ही झाली पहिली आणि दुसरी स्टेप. तर तो फोटो हलला नाही पाहिजे याच्यामुळे कुलूप बटनावर क्लिक करून तुम्ही याच्यावर परत क्लिक करू शकता. तर हो तुम्ही पाहू शकता, हा तुम्हाला फोटो हलत नाही दिसत असेल. तर मित्रांनो, ही दुसरी स्टेप झाली आणि त्याच्यावर तुम्ही जर टायटल तुम्हाला टाकायचं असेल माय फर्स्ट ब्लॉग, तर माय फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जे ए आहे त्याच्यावर चिन्ह, ते एच्या चिन्हावर जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही नाव टाकू शकता. तर माय फर्स्ट ब्लॉग. तर ओके करून हे तुम्हाला दिसत असेल. तर साईजमध्ये जाऊन कमी जास्त करून तुम्ही नाव सेट करू शकता आणि साईज मी तुम्हाला दाखवली एवढी केली आणि फॉन्टमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचे ॲक्शनचे जे वर्ड असतात तर ते चॉईस करून तुम्ही निवडू शकता. तर मला हे आवडले आहे तर मी हे करतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता नाव दिसत असेल माय फर्स्ट ब्लॉगमध्ये. तर त्याच्या बाजूला शॅडो आणण्यासाठी मी तुम्हाला शॅडोवाल्या ऑप्शनवर घेऊन जातो आणि तुम्ही पाहू शकता थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि असं नाव झालं. आणि त्याच्यात जर तुम्हाला अजून बदल करायचा असेल तर बॅकग्राऊंडमध्ये जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला बॅकग्राऊंड आणू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला मी कलरमध्ये जाऊन दाखवणार आहे. तर पाहू शकता बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला जो कलर चांगला वाटत असेल तो करू शकता आणि कमी जास्त करून तुम्ही चांगल्या प्रकारे थंबनेल बनवू शकता. तर मित्रांनो, माय फर्स्ट व्लॉग, आता हे नाव तुम्हाला दिसत असेल चांगल्या प्रकारे सेट झालं. त्याच्यावर पण क्लिप आणून तुम्ही ते सेट करू शकता आणि ते पण हलणार नाही. तर मित्रांनो, अजून त्याच्यावर तुम्हाला चांगला थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी अजून तुम्हाला जर नाव टाकायचे असेल तर नाव पण टाकू शकता आणि परत एवढं टाकून झाल्यावर फोटो सेव्ह करायचा. सेव्ह झाल्यावर तुम्ही परत पिक्सार्टमध्ये ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी त्याच्यामध्ये जे आपण थंबनेल बनवलं आहे ते ॲड करून याच्यामध्ये जाऊन आणि तुम्हाला जर PNG चांगल्या प्रकारे टाकायचे असेल तर स्टिकरमध्ये जाऊन यूट्यूब नाव सर्च करायचं. यूट्यूब नाव सर्च करून तुम्हाला चांगल्या प्रकारे PNG असतील ते येतील आणि यूट्यूबचं आपण लोगो त्याच्यावर ॲड करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता यूट्यूबचा लोगो पण आपण ॲड केला आहे आणि अजून तुम्हाला जर त्याच्यावर कशाचं वेगळं स्टिकर बनवायचं असेल तर मित्रांनो, तिथं नाव टाकून एखाद्या झाडाचं जर तुम्हाला टाकायचं असेल, कशाचंही फक्त नाव टाका. आपण समजा ट्री टाकू, ट्री. तर आता ट्रीचं PNG भरपूर प्रमाणात येतील. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जे हे ट्रीचे PNG आले आहेत ते आता डाउनलोड होऊन लगेचच्या लगेच तुम्हाला दिसेल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे असं ट्रीचं आलं आहे. तर असेच थंबनेल बनवण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे अजून तुम्हाला चांगलं समजलं नसेल तर मित्रांनो, मी तुम्हाला अजूनही चांगला थंबनेल कसा बनवायचा ते तुम्हाला
मी सांगू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो. आणि असा थंबनेल बनवून जे इथं बरोबरची खुणी आहे त्याच्यावर क्लिक करून डाउनलोड ऑप्शनमध्ये जाऊन शेअर्ड युअर फोटो गॅलरी. फोटो आता आपला गॅलरीमध्ये डाउनलोड झालेला आहे. तर मित्रांनो, असे हे थंबनेल बनवण्यासाठी जर तुम्हाला समजलं नसेल तर मी व्हिडिओ जरी मोठा झाला तरी चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला अर्ध्या तासाचा व्हिडिओ किंवा 20 मिनिटाचा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवून चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला मी सांगतो. असेच अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर तर मित्रांनो, मित्रांनो, तुम्हाला तुम्हाला थंबनेल थंबनेल कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच थंबनेल बनवून तुम्ही तुमच्या चॅनलवर व्ह्यूज आणण्यासाठी एकदम ही इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे एकदम थंबनेल बनवण्याशिवाय तुमच्या व्हिडिओवर चांगले व्ह्यूज येणार नाहीत. कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचं मन पहिल्यांदा थंबनेलवर जातं. आणि ज्यावेळेस तुमचा थंबनेल एकदम चांगल्या प्रकारे असेल त्यावेळेस सगळ्यांचं मन असं वाटतं का थंबनेलमध्ये अशी काय गोष्ट आहे, की व्हिडिओमध्ये अशी काय गोष्ट आहे की एकदम याचा थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी प्रत्येकाच्या मनात अशी फिलिंग येते का या व्हिडिओमध्ये नक्की काय असणार. तर तो बरोबर त्या थंबनेलवर क्लिक करून तुमचा व्हिडिओ पाहेल. आणि असे प्रत्येक जणाला वाटेल तर खूप जण पाहतील. आणि खूप जण जेव्हा पाहतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील. आणि व्ह्यूज आले तर चांगला तुमचा वॉच टाईम पण वाढेल. तर मित्रांनो, थंबनेल कसा आवडला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.